नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं आपल्या या अध्ययन हेल्प डेस्क या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण हे चॅनल जे सुरू केलेलं आहे ते सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची मदत व्हावी. अगदीच MPSC असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा, महानगरपालिका, तलाठी, पोलीस भरती आणि आत्ता जी येऊ घातलेली TET असेल, CTT असेल, टेट असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांविषयी जे गायडन्स असेल, जे मार्गदर्शन असेल, त्याच्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. आणि आज आपण या व्हिडिओमधून TETचं 2024चा TETचा 2024चा जो पेपर झाला होता त्यापैकी पेपर 2मधील जो सामाजिक शास्त्र किंवा विज्ञान हा पेपर असतो त्यापैकी विज्ञान विषयाचे जे 30 प्रश्न विचारले होते ते सोर्ससहित आपण इथे पाहणार आहोत. अगदी मी तुम्हाला तो प्रश्न अगदी कोणत्या पुस्तकातून विचारला आणि इथे आपण फक्त स्टेट बोर्डचे इमेज लावलेले आहेत, म्हणजे स्टेट बोर्डच्या बाहेरचा कोणताही प्रश्न नाही आहे. आणि असला तर थोडंसं डेप्थ थोडी जास्त आणि असे 1-2 प्रश्न असतातच, 30च्या 30 क्वेश्चन अगदीच, कारण प्रत्येक कॅटेगरीतले कमी बुद्धिमत्ता, अति हुशार बुद्धिमत्तेची पण मुलं अभ्यास करणारे असतात. त्यामुळे कसं सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार करून पेपर सेट केलेला असतो. त्यामुळे 1-2 क्वेश्चन आपल्याला नाही आले तरी चालतील, पण 30पैकी किमान 22+ किंवा 25 जरी क्वेश्चन आपल्याला सुटले तर आपण TET अगदीच पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होऊ शकतो. तर जे कोणी TETची 2025ची तयारी करत आहेत त्यांनी हे चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींना सुचवा. याच्यावर अगदी अचूक विश्लेषण करण्याचा माझा प्रयत्न आहे. तुम्ही पहा, तुम्हाला कंटेंट आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर सुरू करू आपण आता आपल्या सेशनला. तर पहिला प्रश्न आहे 121 पासून 150 असे टोटल 30 प्रश्न विज्ञानमध्ये विचारले गेले होते. आणि पहिला प्रश्न आहे 121 नंबरचा. आर्गॉनचे अणुअंक 18 असून अचूक इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय काय आहे की 2862, दुसरा आहे 288, तिसरा आहे 2682 आणि चौथा आहे 2482. तर आपल्याला माहीत आहे, आता इथं मी 10वी स्टेट बोर्डमधील इथं आवर्त सारणीचा तक्ता लावलेला आहे. ही आहे आधुनिक आवर्त सारणी आणि याची सुरुवातीला आपण मांडणी पाहून घेऊ. हे 2 जे कॉलम येतात ते एस खंडमध्ये येतात, 1 ते 2. त्याच्यानंतर स्तंभ 3 ते 12 हे डी खंडमध्ये येतात, 13 ते 18 हे पी खंडमध्ये येतात आणि एफ खंडमध्ये हे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड या 2 श्रेणी येतात. आता आपल्याला विचारलेल्या प्रश्नात कोणतं मूलद्रव्य आहे आर्गॉन. आणि त्याचं स्थान पाहिलं तर आर्गॉन आपला इथे येतो आणि तो 18व्या गणातील वायू आहे. आता ह्या ज्या आडव्या ओळी आहेत यांना आवर्त सारणीमध्ये काय म्हणतात तर आवर्तने. आणि हे जे उभे स्तंभ आहेत, कॉलम आहेत, त्यांना काय म्हटलं जातं तर गण असं संबोधलं जातं. आणि आपला आर्गॉन कुठे आहे 18. आता थोडासा आपण अभ्यास केला किंवा थोडं स्टेट बोर्ड वाचलं तर आपल्याला लक्षात येऊन जातं की हे 18व्या गणामध्ये जी काही वायू दर्शवलेले आहेत ते सर्व काय आहेत, निष्क्रिय वायू मूलद्रव्ये आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते येते हेलियम येतं, निऑन येतं, आर्गॉन येतं, क्रिप्टॉन येतं, झिनॉन येतं. तर ही सर्व काय आहेत, निष्क्रिय वायू मूलद्रव्ये आहेत. आणि निष्क्रिय वायू मूलद्रव्ये यांचा गुणधर्मच काय असतो की त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 8 इलेक्ट्रॉन असतात. मग आता इथं आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपण पाहायचं आहे. ज्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील तो काय असेल, आपलं ॲन्सर असेल. तो पर्याय आपला काय असेल, ॲन्सर असेल. तर इथं आहे का शेवटच्या कक्षेमध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे हा पर्याय आपला कटला. 3 नंबरचा पर्याय इथं पण 2 आहेत, त्यामुळे हा पर्याय कटला. 4 नंबरच्या पर्यायात सुद्धा शेवटी 4 आहेत म्हणून हा पण पर्याय कटला. आणि असं जर आपण एलिमिनेशनने गेलो तर आपल्याला एकच पर्याय मिळतो ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता थोडंफार माहिती मूलद्रव्याचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं म्हणजे त्याच्या मग कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे दर्शवण्यासाठी काही कक्षा असतात K, L, M आणि N या काय असतात कक्षा. आणि त्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे जर काढायचं असेल त्याला एक सूत्र आहे 2n वर्ग. आता n म्हणजे काय असतं तर त्या कक्षेचा क्रमांक. आता Kचं काढायचं असेल, Kचा कक्षा क्रमांक 1 आहे, मग ते 1चा वर्ग घ्यायचा, 1 गुणिले 2 म्हणजे केकमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात. L कक्षा ही 2 नंबरची कक्षा आहे,
2चा वर्ग 4 आणि त्याला 2ने गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतं, तर यल कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. आता आपण आर्गॉनचं काढलं 18, तर 2 आणि 8 इथेच 10 झाले. मग 18पैकी 10 इथे गेले तर उरलेले 8 हे एम कक्षामध्ये असतील आणि हे आपल्याला मिळतं आर्गॉनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. आणि असा पर्याय हा 2, 8, 8 हा आहे. त्यामुळे असंही काढू शकतो किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य यावरून सुद्धा आपण एलिमिनेशन करून आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर पहा 2 नंबरचा प्रश्न, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात काय होतो, दाब वाढतो की कमी होतो, की घनता जास्त असते की दाब व घनता बदलत नाही हे आपल्याला सांगायचं. आता इथे पहा, इथं आपल्याला सुरुवातीला ध्वनी तरंग काय आहेत समजून घ्यायचं आहे. ध्वनी तरंग काय आहेत, तर अणुतरंग आहेत. काय आहेत ध्वनी तरंग, अणुतरंग आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ध्वनी निर्माण होण्यासाठी काय लागतं, तर माध्यमाची गरज असते. आणि इथं आपल्याला 3 इमेजेस दिलेत पहा. आता ह्या मध्ये काय दिलं, तर ध्वनी निर्माण होत असताना त्याच्या घनतेमध्ये होणारा बदल. इमेजमध्ये काय दिलेलं आहे, ध्वनी निर्माण होत असताना दाबामध्ये जो बदल होतो तो दिलेला. आपल्याला प्रश्न कशावर विचारला आहे, दाब सांगायचा आहे आपल्याला. आता इथं माध्यमाचे कण इथं जवळजवळ आहेत पहा, आणि ह्या भागाला काय म्हटलं जातं, तर संपीडन म्हटलं जातं. आणि इथे माध्यमाचे कण आपल्याला विरल झालेले दिसतात, याला काय म्हटलं जातं, तर विरलन. हे झालं घनतेचं. त्याचप्रमाणे आपण दाबाचं पाहिलं तर इथं दाबाच्या इथं डार्क पोर्शन दिसतोय पहा, हा संपीडनाचा भाग आहे. आणि हा रेषा कमी कमी झालेला हा लाईट भाग दिसतोय, हा काय आहे, तर हा विरलनाचा भाग आहे. मग आपल्याला फक्त ह्या भागाबद्दल माहिती सांगायची. आपल्याला काय विचारलेलं आहे, विरलनबद्दल विचारलेलं आहे. कशामध्ये विचारलेलं आहे, विरलन. मग आपल्याला विरलन पुरतंच तेवढंच बघायचं. आता हा आपला विरलनचा पोर्शन आहे. इथं काय होतो, घनता पण कमी होते आणि दाब पण कमी होतो. त्यामुळे आपलं ॲन्सर येऊन जातं पहा, जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात काय होतो, दाब कमी होतो. यावरून आपलं उत्तर काय मिळतं, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर मिळतं. आणि दाब वाढतो कुठे, तर संपीडनमध्ये दाब वाढतो. त्याच्यानंतर क्लिअर आहे का. 123 नंबरचा प्रश्न पहा, पेशी विभाजनीकरण अर्धसूत्री विभाजन, त्यालाच मिओसिस असंही म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये टिंब स्थितीमध्ये गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल होते. आता तुम्ही 10वीचं स्टेट बोर्ड काढलं, त्याच्यामध्येच तुम्हाला विज्ञानच्या विषयामध्ये हे दिलेलं आहे पहा, अर्धसूत्री विभाजनाचे 2 टप्पे दिलेत, भाग 1 आणि मिओसिसचे 2 टप्पे दिलेत, भाग 1 आणि भाग 2. आता याच्यामध्ये परत उपप्रकार केले. मिओसिस भाग 1 पैकी परत त्याचे उपप्रकार केले तर त्याच्यानंतर मग आपल्याला काय आन्सर मिळतं, तर पॅचिटिन. हा थोडा डीप लेवलला जाऊन अगदी डेप्थने जाऊन विचारलेला क्वेश्चन आहे, की सरळ आपल्याला याचा आन्सर भेटत नाही. आता आपल्याला टोटल 30 प्रश्न आहेत, 30पैकी 30 सगळ्याच मुलांना सुटतील का, तर अजिबात नाही. त्यामुळं असे जे क्वेश्चन असतात जे ते तुम्ही स्किप करा, किंवा आता आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे लॉजिकने 1, 2, 3 क्वेश्चन असे असणारच प्रत्येक पेपरमध्ये, ते तुम्ही लॉजिकने सोडवू शकता. आता लॉजिक कसं वापरायचं वगैरे त्याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तो पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर याचं उत्तर काय येतं, पॅचिटिन. आता त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणते संयुग हे असेंद्रिय संयुग आहे. आता संयुगाचे प्रकार 2 पडतात, सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुग. ज्या संयुगामध्ये कार्बन असतो त्यांना काय म्हणायचं, सेंद्रिय संयुग, आणि कार्बन नसतो त्यांना काय म्हणायचं, असेंद्रिय संयुग. आता तुम्ही साखर, व्हिनेगर आणि कापूर यांची रेणुसूत्रे पाहिली, यांची आता सूत्रे पाहिली तुम्ही, त्यांची अभिक्रियेची सूत्र, रासायनिक अभिक्रियेची सूत्रे पाहिलीत, तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यामध्ये आपल्याला कार्बन असल्याचं जाणवेल. पण पाण्याचं आपण सूत्र पाहू, पाणी. आता पाण्याचं सगळ्यांनाच माहीत आहे, पाणी पाण्याला H2O असंही लिहिलं जातं. म्हणजेच काय, पाणी कसं बनतं, तर हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू यांचे मिळून काय बनतं, पाणी. ह्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कुठेच दिसत नाही, म्हणून पाणी कशामध्ये मोडतं, तर असेंद्रिय संयुग. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पहा, जर थिटा हा 2 आरशामधील कोण आहे, तर n एवढ्या प्रतिमांची संख्या टिंब सूत्राने
मिळते. आता इथे पहा, इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रतिमांची संख्या काढायची. तुम्ही स्टेट बोर्ड चाललं तर तुम्हाला एक सूत्र भेटेल पहा, n बरोबर 360 छेद a वजा 1. आता इथं n म्हणजे काय, तर प्रतिमांची संख्या. आता एच्या जागी फक्त आपल्याला ए बदलून इथं काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, थिटा. आपल्याला इथं एच्या जागी काय घ्यायचं आहे, थिटा. आणि ए किंवा थिटा म्हणजे काय, तर आरशामधील कोन. आता प्रतिमांची संख्या काढण्यासाठी सूत्र कोणतं वापरायचं आहे, 360 छेद थिटा वजा 1. आता हा वजा 1 इकडे घेतला तर काय होतं, n. आता हा प्रश्न काय झालेला आहे, हॅश झालेला आहे. आता इथं तुम्ही जर हा वजा 1 इकडे घेतला तर इथं काय मिळतं, n अधिक 1 असं भेटतं, n अधिक 1 असं भेटतं. आणि इकडं उरतं काय, तर 360 छेद थिटा, 360 छेद थिटा. आता हा थिटा इथं काय आहे, भागाकारामध्ये आहे, तो पुन्हा इकडं काय जाणार, गुणाकारामध्ये जाणार. मग आता हा जर गुणाकारामध्ये थिटा गेला तर ह्याला दोन्हीला आपल्याला गुणावं लागणार, म्हणजे हा काय होणार, n थिटा अधिक थिटा असं. आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपल्याला काय पाहिजे, 360. असं कुठं पर्याय दिसतोय का पहा, नाही. त्यामुळं काय झालेला, हा प्रश्न काय झालेला आहे, हॅश झालेला आहे. आता पुढचा प्रश्न पहा, समुद्र काकडीचा अंतर्भाव कोणत्या प्राणीसंघामध्ये केला जातो. आता समुद्र काकडी प्राणीसंघावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत पहा. तुम्ही 9वी 10वीचं पुस्तक चाळा, त्याच्यामध्ये तुम्हाला संघ वगैरे दिलेले आहेत, तिथून ते करू शकता तुम्ही. आता कंटकचर्मी प्राणीसंघ इथे पहा, आपण सुरुवातीला ही माहिती वाचून घेऊ. कंटकचर्मी प्राणीसंघ यालाच काय म्हणायचं, फायलम इकायनोडर्माटा. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना काय म्हणतात, कंटकचर्मी प्राणी. आणि हे प्राणी कुठं आढळतात, फक्त समुद्रात. तसेच हे कसे असतात, यांचं शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त असून प्रौढावस्थेत पंचआर्य सममिती आढळते. हे प्राणी कसे आहेत, तर नलिकापात किंवा ट्यूबफिट यांच्या सहाय्याने प्रचलन म्हणजे काय करतात, हालचाल करतात. आणि यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात आणि त्यांची उदाहरणं दिलीत पहा, तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर. आणि चित्र पण दिलेत पहा, इथं काय दिलेत, हे तारामासा आहे, हे आहे समुद्र काकडी सी कुकुंबर, आणि हे आहे सी अर्चिन. आपल्याला प्रश्न कशावर विचारला आहे, ह्या समुद्र काकडी किंवा सी कुकुंबरवर. आणि ह्याचा संघ कोणता, कंटकचर्मी प्राणीसंघी. त्यामुळं 126 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येतं, समुद्र काकडीचा अंतर्भाव कंटकचर्मी प्राणीसंघ किंवा इकायनोडर्माटा या संघामध्ये त्याचा समावेश होतो. म्हणून याचा आन्सर काय भेटला आपल्याला, पर्याय क्रमांक 3. चला त्याच्यानंतर पुढे आता पितळ टिंबटिंबचे संमिश्र आहे. संमिश्र दिलेत बघा, स्टेट बोर्डचंच पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आता आपण इथं तिन्ही संमिश्र पाहूती, तर त्याच्यावरून हा प्रश्न फ्रेम केलेला आहे. आता संमिश्राची व्याख्या पहा, 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव किंवा समांगी मिश्रणाला काय म्हणतात, संमिश्र असे म्हणतात. आणि आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्य विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्र तयार होतात. आता इथं दिले पहा, स्टेनलेस स्टीलचं पहिलं दिले. हे कशापासून बनतं, लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेलपासून बनतं. त्याच्यानंतर पहा, पित्तळ 2 नंबरचं संमिश्र तांबे आणि जस्तपासून बनतं. आणि कांस्य 3 नंबरचं. हे तिन्ही पाठ करून ठेवा. स्टेनलेस स्टील लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यापासून बनतं. पितळ तांबे आणि जस्तपासून बनतं, तर कांस्य हे तांबे आणि कथीलपासून बनतं. आता आपल्याला पित्तळचा विचार करायचा. इथं काय दिलं आहे आपल्या पर्यायामध्ये, आता आपल्या पर्यायामध्ये तांबे जस्त इथं काय दिले दिसते का पहा, असं नाही दिसत. ह्याचं काय दिलेलं आहे, त्याच्या इंग्रजी संज्ञा दिलेल्या आहेत. आता इथं पहा, पितळ संमिश्र कशापासून बनतं, तर तांबे आणि जस्त. आणि तांब्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कॉपर. आणि कॉपर लिहिताना CU असं लिहिलं जातं. आणि जस्तला इंग्रजीमध्ये झिंक असे बोलतात. आणि झिंक कसं लिहिलं जातं, तर ZN. त्यामुळे कॉपर आणि झिंक यापासून आपल्याला काय मिळतं, तर पित्तळ हे संमिश्र मिळतं. कोणतं, पित्तळ. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे, CU आणि ZN, पर्याय क्रमांक 4. पितळ कशापासून बनतं, तर कॉपर आणि झिंक. त्याच्यानंतर पहा, 1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान 20°C पासून 80°C पर्यंत वाढविले तर लांबीतील बदल किती. आता इथं दांड्याचा रेषीय प्रसरण गुणांक आपल्याला एवढा घ्या म्हणून दिलेला आहे पहा. आता याचं एक सूत्र आहे, इथं काय करायचं आहे,
1 मीटर लांबीच्या धातूच्या दांड्याचे तापमान दिले. आता लांबी किती दिलेली आहे 1 मीटर गुणिले तापमानातील फरक किती दिला आहे 20पासून 80, म्हणजे ह्या दोन्हीतला गॅप काढायचा आपल्याला किती 60° आणि जो प्रसरण गुणांक आपल्याला दिला आहे त्याच्याशी आपल्याला याला गुणायचं आहे. आता 12 गुणिले किती दिलेलं आहे आपल्याला 12 गुणिले 10⁻⁶. आता ह्या तिन्हीचा गुणाकार केला आपल्याला उत्तर काय मिळतं 720 आणि राहिलेलं आपण आहे तसं ॲज इट इज लिहू 10⁻⁶. आता इतकं तर कळलं, उत्तरामध्ये आपल्याला 720 पाहिजे किंवा 720 तरी किमान पाहिजे. त्यामुळे आपल्या इथून पर्याय क्रमांक 2 कट झाला, पर्याय क्रमांक 4 कट झाला. आता राहिला प्रश्न 10⁻³ की 10⁻⁴. आता जर याला आपण इथं -6 रूपांतर आपण 10⁻⁴ असं केलं तर काय होतं, आपल्याला दशांश चिन्ह काय करायला लागेल 2 घरं अलीकडे द्यावे लागेल. त्यामुळं लिहिताना आपण कसं लिहिणार तर 7.20 गुणिले 10⁻⁴. 10चा ह्या 6चं रूपांतर आपण -6चं रूपांतर काय केलं -4 आणि इथं आपण 2 घरं कमी केली त्यामुळे इथं पण काय करणार आपण दशांश चिन्ह 2 घरं अलीकडे देणार म्हणून 7.20 गुणिले 10⁻⁴ हे आपलं उत्तर मिळेल. त्यामुळे हे कुठं दिसतं तर पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्याच्यानंतर गांडूळ या प्राण्यामध्ये टिंबद्वारे हालचाल होते. आता गांडूळ इथं परत प्राणीसंघावर हा दुसरा प्रश्न आहे पहा. प्राणीसंघ खूप IMP आहे, तुम्हाला 10वीच्या पुस्तकामध्ये हे मिळून जाईल. त्यामुळं हे करताना अगदी परफेक्ट करून ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये पहा प्राण्यांचे वर्गीकरण ह्या टॉपिकमध्ये हे मिळून जाईल. आता वलयी प्राणीसंघ त्यालाच काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये फायलम ॲनेलिडा. आता हे प्राणी कसे असतात लांबट असतात, दंडाकृती असतात आणि त्यांच्यात कायखंड खंडीभवन आढळते म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असे म्हणतात. तसेच हे प्राणी कसे असतात त्रिस्तरी, द्विपार्श्व, सममित आणि सत्य देहगुहायुक्त असतात. प्रचलन होण्यासाठी म्हणजे हालचाल होण्यासाठी दृढरोम, सिटे किंवा परापात, पॅरापोडी आणि किंवा चूषक स्कर्सचा वापर करतात. यांच्या सर्वांगाभोवती काय असतं क्युटिकल म्हणजे उपचर्म असतात. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात आणि याची उदाहरणं दिलेत पहा गांडूळ, जळू, नेरीस. आपल्याला गांडूळवर प्रश्न विचारला. आता इथं दिले आपल्याला गांडूळ. आता ह्याच्यावर हे असे वलय असतात म्हणून याला वलयी प्राणीसंघ फायलम ॲनेलिडा असंही म्हणलं जातं. आणि इथं जिथं वलय असतात ना तिथं असे ह्यांना केसासारखे असे भाग असतात आणि त्यांनाच काय म्हटलं जातं तर सिटे. काय म्हटलं जातं सिटे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं तर गांडूळ या प्राण्यामध्ये सिटेद्वारे हालचाल होते पर्याय क्रमांक 2. आता 130 नंबरचा प्रश्न पहा. कोणते राजधातूचे उदाहरण नाही? सोने, चांदी, प्लॅटिनम आणि निकेल. सोने, चांदी, प्लॅटिनम आणि निकेल. आता पहा राजधातू म्हणजे काय पाहू आपण. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम यासारखे काही धातू काय आहेत राजधातू आहेत. पहा सोने आहे, चांदी आहे, प्लॅटिनम आहे, पॅलेडियम आणि रोडियम हे सर्व राजधातू आहेत. यांना राजधातू का म्हणतात तर हे मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. हवा, पाणी, उष्णता यांच्यावर सहज परिणाम होत नाही. त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही आणि यांचा वापर वगैरे दिलेला आहे. आपल्याला काय विचारले कोणते नाहीत. आता इथं सरळ दिले सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम हे काय आहे राजधातू आहेत. आता सोने, चांदी, प्लॅटिनम हे तर आपल्याला इथं दिसतं पुस्तकात. त्यामुळं राजधातू नाही याच्यामध्ये ही तिन्ही येणार नाहीत. मग जो उरलेला आपला चौथा पर्याय असेल तोच आपलं काय असेल उत्तर. त्यामुळे याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पहा नाद काट्याच्या भुजांच्या दोलनाची वारंवारता टिंबमध्ये मोजली जाते. आता सेकंदमध्ये काय मोजला जातो तर टाईम वेळ मोजली जाते. त्याच्यानंतर मीटरमध्ये काय मोजले जातं तर लांबी लेंथ मीटरमध्ये मोजली जाते. आणि हर्ट्जमध्ये पहा इथं दिले पहा की एका सेकंदात किती दोलने झाली याची वारंवारता हे एकक आहे आणि वारंवारता ही नेहमी हर्ट्जमध्ये व्यक्त केली जाते. त्यामुळे याचं उत्तर काय येईल दोलनाची वारंवारता कशामध्ये व्यक्त केली जाते तर हर्ट्जमध्ये पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पहा टिंबद्वारे मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागाकडे पोहोचवले जातात. पर्याय क्रमांक 1 जलवाहिन्या, झायलेम, रसवाहिन्या, फ्लोएम, रंध्रे, स्टोमॅटा आणि पिटिका स्ट्रोमा. आता इतर डायरेक्ट दिले आहे पहा.
हे मी कोणत्याही बाहेरच्या पुस्तकातून घेतलेलं नाही, हे सर्व स्टेट बोर्ड पुस्तकामधील आहे. तुम्ही वाचा, तुम्हाला सापडेल. आपण स्टेट बोर्डची सिरीजसुद्धा चालू केलेली आहे. मी 6वीचं विज्ञान कवर केलेलं आहे, 7वीचं चालू करायचं आहे, 5वी परिसर अभ्यास चालू केलेला आहे. म्हणजे आपल्याला आता TETची परीक्षा द्यायची आहे. TET असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, आपला बेसच आपला स्टेट बोर्ड आहे. आणि स्टेट बोर्डची पुस्तके वाचल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. मोठी मोठी पुस्तकं ज्यावेळी आपण हातात घेतो वाचायला, त्यावेळी त्या पुस्तकातलं पहिल्या पानापासून अगदी शेवटच्या पानाचं खरंच वाचणं गरजेचं आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण त्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक तेवढेच आपल्याला वाचायचे असतात, आणि ते सिलेक्टिव्ह टॉपिक कोणते, वाचायचं काय, हे जर कळायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणं कंपल्सरी आहे. त्यामुळे आपण आपली स्टेट बोर्डची सिरीज चालू केलेली आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला अपडेट मिळत जातील, आपले डेली लेक्चर येत जातील, आणि आपलं अगदी 1 महिन्यात आपली स्टेट बोर्डची रिव्हिजनची जी सिरीज आहे किंवा लेक्चर होतील ते कवर होतील. आता इथं दिले पहा, जलवाहिन्या पाणी वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात. आता जलवाहिन्या नावातच आहे, जलवाहिन्या पाणी म्हणजे जल वाहून नेतात आणि रसवाहिन्या अन्नाचे वहन करतात. आता जलवाहिन्या म्हणजेच काय, झायलेम, पाणी आणि क्षार कोण वाहून नेतं, तर पर्याय क्रमांक 1 जलवाहिन्या. आणि रसवाहिन्या म्हणजेच फ्लोएम. तुम्ही फ्लोएम फूड असंही लक्षात ठेवू शकता. यप ह्या फूडचं यप आणि फ्लोएमचं यप असं आपण फ्लोएम फूड असंही लक्षात ठेवू शकतो, आठवायला सोपं जाईल. त्याच्यानंतर पहा, आता इथं धातू, मेटल आणि नॉन मेटल, धातू अधातू हा एक टॉपिक आहे आपल्याला. आता तो 8वीच्या पुस्तकामध्ये, तो 7वी 8वीला पण आहे, पण डिटेल तुम्हाला 8वीमध्ये दिसेल पहा. हे तर आपल्याला धातूचे गुणधर्म माहीत आहेत. धातू कठीण असतो, विद्युत वहन क्षमता असते, विजेचा सुवाहक असतो, उष्णता वाहते, द्रवणांक उत्कलनांक उच्च असतात, घनता जास्त असते. हे सर्व धातूचे गुणधर्म आहेत. पण असे काही धातू मूलद्रव्य आहेत की या गुणधर्माला अपवाद आहेत, आणि बरोबर त्यावर प्रश्न हा विचारलाच जातो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये. आता इथं पहा, आता हे जे गुणधर्म आहेत, कठीणपणा, विद्युत वहन, उच्च द्रवणांक उत्कलनांक, जास्त घनता, हे आपण आधी सुरुवातीला पाहून घेऊ. आता पहा, विद्युत वहन, धातू काय असतात, विजेचे सुवाहक असतात, त्याला अपवाद कोण आहे, शिसे. तर आता विद्युत वहन पहा, उत्तर मिळालं आपल्याला शिसे. काय आहे, विद्युत वहन होत नाही, म्हणजे शिस्यामधून वीज वाहत नाही. आता आपण काय पाहू, जास्त घनता पहा. आता घनता कुठे आहे, इथं. तर घनता कशाची जास्त आहे, सोडियम आणि पोटॅशियम. मोस्टली सोडियम आणि पोटॅशियम हे या धातूच्या सर्व गुणधर्मासाठी अपवाद आहेत. आता इथं काय पाहायचं आहे, लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, त्यामुळं आपल्याला इथं घनता याच्यामध्ये अपवाद कशाशी घ्यायचा आहे, लिथियमचा. त्याच्यानंतर कठीणपणा पहा, कठीणपणा, आता कठीण कोण असतं, धातू असतं. धातू सर्व कठीण असतात, पण ह्याला अपवाद कोण आहे, सोडियम आणि पोटॅशियम. आता आपल्या उत्तरामध्ये आपल्याला पोटॅशियम दिलेलंच नाही, पण सोडियम दिलेलं आहे, त्यामुळे आपण कठीणपणाची जोडी सोडियम बरोबर लावू शकतो. आणि उरलं काय, मग उच्च द्रवणांक उत्कलनांक, मग याची जोडी कोणाबरोबर येते, शेवटचं उरलेलं पारा. आणि याचं पण पाहून घेऊ आपण. तर द्रवणांक उत्कलनांक याला HgGa, Na आणि K हे काय आहेत, मूलद्रव्य अपवाद आहेत. आणि आता हे आपण केलेले Hg म्हणजेच काय, पारा. थोडंसं डोकं लावायचं आहे फक्त. झालं. ह्याचं उत्तर काय मिळालं, 1चं 3. 1चं 3 कुठे आहे पहा, पर्याय 1 गेला, पर्याय 3 गेला. त्याच्यानंतर 2 नंबरचं पहा, 2 नंबरचा 1, याच्यावरून आपलं उत्तर काय मिळतं, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा, पट्टीचुंबक त्याच्या अक्षास लंब 2 ठिकाणी असा कापला की सारखे तुकडे होतात. एकूण झालेला ध्रुवाचा अंक व पट्टीचुंबक अनुक्रमे टिंब आहेत. आता पट्टीचुंबक, चुंबक पाहिलं आहे का सर्वांनी. आता चुंबकाचे गुणधर्म आहेत पहा. चुंबकाला काय असतो, एक काय असतो, उत्तर ध्रुव असतो, त्याला आपण नॉर्थ पोल म्हणतो. एक असतो दक्षिण ध्रुव, त्याला आपण साऊथ पोल म्हणतो. आता हा त्याचा मधला अक्ष, त्याला समांतर असं 2 ठिकाणी तो कापायचा आहे. मग त्याच्यात किती भाग होणार, तर 2 भाग होणार. पट्टीचुंबकाचे किती भाग होणार, 3 भाग होणार. 3 तुकडे होतील त्याचे. 2 ठिकाणी कापला तर तुकडे किती होणार, 3 होणार. मग आता त्याचा एक गुणधर्म आहे पहा, की आपण चुंबकाचा ध्रुव एकमेकांपासून वेगळा करू शकत नाही. म्हणजे इथं जर आपल्याला नॉर्थ पोल, उत्तर ध्रुव घेतला, तर या इकडं आपल्याला साऊथ पोलच घ्यावा लागेल. इथं नॉर्थ घेतला तर इथं पुन्हा साऊथ पोल घ्यावा लागेल. पुन्हा इथं जर नॉर्थ घेतला तर इकडं काय घ्यावे लागेल, साऊथ पोल घ्यावा लागेल. आता पहा,
आपल्याला काय विचारले, ध्रुवाचा अंक व पट्टीचुंबक. आता ध्रुवाचा अंक विचारले, हे एन आणि एस हे ध्रुव आहेत. मग आता हे दोन, हे दोन, हे दोन, टोटल ध्रुव किती झाले 6 आणि पट्टीचुंबक किती झाले 1 2 3, याचे तुकडे किती झाले 3. मग 6 आणि 3 असा पर्याय कुठं दिसतो, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे ह्याचं किती ॲन्सर येणार, पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये एकूण ध्रुव 6 आणि पट्टीचुंबक अनुक्रमे 3 तयार होतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कोणत्या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लामध्ये होते, लायपेज, अमायलेज, ट्रिप्सिन आणि गायरेज. पुन्हा IMP चार्ट ह्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, अवयव दिलेला आहे, इथं काय दिलेलं आहे, ग्रंथी दिलेले आहे आणि इथं काय ते ग्रंथी कोणता पाचक स्त्रवते ते दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहे, काय दिले त्या अवयवाचं म्हणजे कार्य दिलेलं आहे. आता इथं बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रथिनांचं अमिनो अम्लामध्ये रूपांतर करणे, प्रथिनांचं अमिनो अम्लामध्ये रूपांतर करणे. हे याचा अवयव कोणता येतो तर जठर आणि ह्याच्यामध्ये कोणती ग्रंथी, स्वादुपिंड. आणि त्याचं कोणतं कशाद्वारे होतं आहे प्रथिनांचं रूपांतर अमिनो अम्लामध्ये तर ट्रिप्सिनमुळं होतं. कोणत्या पाचकरसामुळे, ट्रिप्सिनमुळे. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 ट्रिप्सिन. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काय दिले, समस्थानिके दिलेले आहेत महत्त्वाचे आणि कुठं त्याचा वापर केला जातो ते दिलेलं आहे. आता बघा युरेनियम 235 सर्वांना माहीत आहे, अणुभट्टीमध्ये युरेनियम 235 वापरलं जातं आणि त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि आपण वीज निर्मितीसाठी त्याचा वापर करतो. त्यामुळे पहिल्याचं दोन पहा, 2 नंबरचा पर्याय गेला, 1 नंबरचा पर्याय, 4 नंबरचा पर्याय गेला. आता 2 नंबरचा पर्याय पाहू, कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 हे कशासाठी यूज केलं जातं तर कॅन्सर उपचार पद्धतीमध्ये कोबाल्ट 60चा वापर केला जातो. त्यामुळं 2चं 1 यावरून पण आपण आपलं उत्तर काढू शकतो, पर्याय क्रमांक 3. आपण सर्व पर्याय पाहू. जोड्या जुळ्यांचे प्रश्न खूप सोपे असतात पहा, 1-2 जोड्या जुळल्या तरी आपण पर्यायावरून उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता आयोडीन 131 याचा वापर थायरॉईड ग्रंथीच्या आजारावर केला जातो आणि C14 याचा जीवाश्माचे वय ठरविण्यासाठी वापर केला जातो. आता खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे, इथे आता इथं कीटकभक्षी वनस्पती म्हणून हेडिंग दिलेलं आहे. इथं ड्रॉसेरा बर्मानी दिलेलं आहे, म्हणजे आपल्या उत्तरापर्यंत डायरेक्ट पोचलो, ड्रॉसेरा बर्मानी. आपल्या पर्यायात पण आहे पहा, पर्याय क्रमांक 1 ड्रॉसेरा बर्मानी. आता माहिती पाहू, तर ही काय आहे, 1737मध्ये श्रीलंकेमध्ये जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला, म्हणून त्याच्या सन्मानार्थ याला बर्मानी असे, ड्रॉसेरा बर्मानी असंही संबोधलं जातं. आता हे कीटकभक्षण का करतात तर त्यांची नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी त्या वनस्पती काय करतात तर कीटकांना आपले भक्ष्य बनवतात. त्याच्यानंतर पहा, दिलेल्या संरूपणामध्ये कोणत्या प्रकारची अभिक्रिया दिसते. आता इथं अभिक्रियेचे 4 प्रकार दिलेले आहेत, हे सर्व तुम्हाला 10वी स्टेट बोर्डमध्ये दिसेल. आता इथं दिलेलं आहे पहा, आता आपल्या डाव्या हाताला आपण काय लिहितो तर अभिक्रिया कारक लिहितो आणि उजव्या हाताला काय लिहिले जातात, समीकरणाच्या उत्पादिते लिहिली जातात. आता इथं एकाच अभिक्रिया कारकापासून 2 नवीन उत्पादिते मिळालेली आहेत. मग अशी अभिक्रिया कोणती असते तर अपघटन अभिक्रिया. इथं दिलेलं आहे पहा, ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतं व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्यांना काय म्हटलं जातं तर त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, पुरुषामधील स्वरतंतूची लांबी L1, स्त्रियांमधील L2 आणि मुलांसाठी L3 आहे, तर लहान मोठेपणा ठरवायचा. इथं दिले पहा, पुरुषांचा हुक्कल फोल्ड किती असतो 17 mm ते 25 mm आणि स्त्रियांचा किती असतो 12.5 mm ते 17.5 mm. आता आपल्याला जाणवेल की तो पुरुषांचा काय असतो सर्वात मोठा, म्हणजे L1 सगळ्यात मोठं पाहिजे, त्याच्यानंतर L2 आणि लहान मुलांचा स्त्रियांपेक्षा कमी असतो. त्यामुळे ह्याचं उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 4. आता 141 नंबर, ॲडेनिन आणि ग्वानिन हे टिंब आहेत. आता हे काय आहेत तर DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाईड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणते, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन अशा 4 प्रकारचे असतात आणि त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना काय म्हटलं जातं तर प्युरिन्स आणि सायटोसिन व थायमिन यांना काय म्हटलं जातं तर पिरिमिडिन्स. आपला प्रश्न कशावर आला आहे, ॲडेनिन आणि ग्वानिन यांना काय म्हटलं जातं एकत्रित, ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स. त्यामुळे आपला इथं प्युरिन्स पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1. त्यामुळेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
त्याच्यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या पद्धतीने हिरव्या पानातील रंगके द्रावणातील विद्राव्यतेच्यानुसार वेगळी केली जातात? तर याचं उत्तर आहे क्रोमॅटोग्राफी. त्याच्यानंतर पहा, एन संख्या असलेली बॅटरी प्रत्येक विभवांतर व्ही असलेल्या एक्सरीत जोडल्या. आता एक्सर जोडणी आणि समांतर जोडणी असे दोन टर्म आहेत पहा. एक्सर जोडणीत काय केलं जातं तर एकापुढे एक काय केलं जातं, असे घट जोडले जातात. आणि समांतर जोडणीत काय केले जातात, ते असे समांतर पद्धतीने जोडले जातात. आणि इथं काय होते, एक्सर जोडणीत तर काय होते, त्यांची बेरीज होते. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, एन व्ही. त्याच्यानंतर पहा, आता इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर पहा 144, टिंबटिंब यामुळे शिजवलेले अन्न खराब होते. इथं दिले पहा क्लॉस्ट्रिडियम. आणि इथं डायरेक्ट वाक्य आहे, शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच काय, क्लॉस्ट्रिडियम. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 क्लॉस्ट्रिडियम. त्याच्यानंतर पहा, जूल पर मीटर क्यूब हे SI एकक कशाचे आहे, तर ते दाबाचे आहे. बलचं काय आहे, न्यूटन. आता टिंबटिंब हा दिवस ओझोन सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर. इथे दिलेलं आहे पहा. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. इथं आणखीन काही दिवस दिलेत पहा, तुम्ही लक्षात ठेवा. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतात. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतात. 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करतात. आणि 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात. तर आपला आन्सर आहे ओझोन दिन, ओझोन सुरक्षा दिवस म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो. आता इथं महत्त्वाचा प्रश्न, आता इथं काय दिलेलं आहेत, आपल्याला फळं दिलेले आहेत स्तंभ 1 मध्ये, आणि दुसऱ्या स्तंभामध्ये काय दिलं, त्यांच्यामध्ये कोणता आम्ल आहे ते दिलेलं आहे. आता आपल्याला माहीत असणारे पाहू आपण. चिंचमध्ये काय असतं, तर टार्टारिक आम्ल. डीची जोडी 2 बरोबर, डीचं 2. इथं पर्याय क्रमांक, आता इथं हे गेलं, त्याच्यानंतर पुन्हा हे गेलं. त्याच्यानंतर पहा, लिंबूमध्ये कुठलं असतं, लिंबूमध्ये असतं सायट्रिक आम्ल. तर 3ची 1, त्यामुळे आपल्याला हे उत्तर आपलं मिळतं पहा 3 नंबरचं. हे 3 आहे, हे 2 आहे, आणि हे 4 आहे. तर आता आपण सगळ्या जोड्या लावून घेऊ. चिंचमध्ये कोणतं असतं, तर टार्टारिक आम्ल. लिंबूमध्ये असतं सायट्रिक आम्ल. दह्यामध्ये असतं लॅक्टिक आम्ल. आणि संत्र्यामध्ये कोणतं असतं, तर ॲस्कॉर्बिक आम्ल. इथं दिलेलं आहे पहा चार्ट. व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असतं, संत्र्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं, चिंचमध्ये टार्टारिक आम्ल असतं. त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असतं, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल, आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतं. त्याच्यानंतर पहा, लेड आम्ल विद्युत घट टिंबटिंबमध्ये वापरतात. आता इथं लेड आम्ल विद्युत घट दिलेला आहे इयत्ता 8वी. आता इयत्ता 8वीच्या पुस्तकातील आहे हे. आता इथं काय दिले, या लेड आम्ल विद्युत घटामध्ये धन अग्रमधून म्हणून कशाचा, लेड डायऑक्साईड म्हणजेच PbO2चा वापर करतात. तर ऋण अग्र म्हणून CaPbचा वापर करतात. आणि हे दोन्ही कांड्या कशामध्ये, H2SO4च्या द्रावणामध्ये बुडवलेल्या असतात. आणि हे विद्युत अपघटनी द्रावण आहे. आणि हा घट आता इथं उपयोग दिला आहे पहा. मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे म्हणजेच UPS यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरला जातो. आता आपल्याला इतर रेडिओ संच दिला आहे का, नाही. बॅटरी आहे का, नाही. भिंतीवरील घड्याळ आहे का, नाही. पण कार आणि ट्रक दिसते का पहा. मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्र UPS आणि यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरला जातो. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक काय, कार आणि ट्रकमध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरतात. आता त्याच्यानंतर पहा, पिंपळाच्या पानाचा शिराविन्यास टिंबटिंब प्रकारचा असतो. पॅरलल म्हणजे समांतर, रेटिक्युलेट म्हणजे जाळीदार, पाल्मेट म्हणजे हस्ताकार, आणि पिनट म्हणजे पिसासारखे. इथे दिले पहा इयत्ता 6वी. आता पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांची एक जाळीच तयार होतो. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकास समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास, तर मक्याचे पर्णपत्र हे समांतर शिराविन्यास असणारे असते. आता पहा, आता समांतर कशाचं येईल, मक्याचं. त्यामुळे हे येणार नाही. आपल्याला उत्तर काय दिलेलं आहे, रेटिक्युलेट, जाळीदार. म्हणजे पिंपळाचा शिराविन्यास, पिंपळाच्या पानाचा शिराविन्यास कसा असतो, तर जाळीदार म्हणजेच रेटिक्युलेट प्रकारचा
असतो. अशा प्रकारे आपण काय केलं की 1 पासून 30 नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण काय केलं, विज्ञानचे सर्व 30 प्रश्न पाहिले. आता या प्रश्नानुसार म्हणजे तुमची थोडी भीती मोडावी, त्यामुळे हे मी अगदी प्रॉपर ॲनालिसिस घेतलेलं आहे. आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे. दिवाळीमध्ये 15 दिवस जातील, पुन्हा अगदी थोडासा टाईम भेटेल. मग आता काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यांसाठी. तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलवर टेक्स्टबुकची जी रिव्हिजन सिरीज आहे त्याच्यामध्ये मी अगदी 2-2, 3-3 तासाचे व्हिडिओ घेतलेले नाहीत. अगदी 30-40 मिनटाचे व्हिडिओ आहेत आणि अगदी रिव्हिजन आपल्याला परीक्षा ओरिएंटेड जे काही गरजेचं आहे तेवढंच, काहीही फापट पसारा अतिरिक्त काहीही माहिती सांगितलेली नाही, फक्त परीक्षा ओरिएंटेड तेवढंच. त्यामुळे ती तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही स्टेट बोर्ड जरी अगदी जो हायलाईट केलेला पार्ट आहे, जे चार्ट आहेत, आकृत्या आहेत, मेन पॉईंटवर जर फोकस केला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणते प्रश्न आणि कशातून कसे फ्रेम झाले. याच्यानुसार जरी तुम्ही थोडीशी एक दिशा ठरवून जरी अभ्यास केलात तरी तुम्हाला TET पास होण्यापासून कोणीही नाही रोखू शकत. इतर विषयांचंही मटेरियल हवं असेल तर आपल्याला इंग्लिशचे, गणितचे वगैरे पण मी व्हिडिओ लवकर आणि चांगल्या प्रकारे देण्याचा, अगदी कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसे मिळेल हाच माझा प्रयत्न असेल. तर तुम्ही काय करा, तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून काही सजेशन सुचवायचे असतील किंवा अजून कोणत्या प्रकारचा डाटा कंटेंट तुम्हाला हवा आहे ते तुम्ही सांगू शकता. त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ आपला असेल पेपर 2मधील सामाजिकशास्त्र विषयातील इतिहास विषयाचे आपण 30 प्रश्न कवर करणार आहोत. त्याच्यानंतर भूगोल, आणि अशा प्रकारे आपण काय करू, जसं शक्य आहे तसं 2021 असेल, 19 असेल, 17 असेल तर सगळ्याच टॉपिकचे, सगळ्या सेक्शनचे, मराठी असेल, इंग्लिश असेल, ह्या सगळ्यांचे मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर धन्यवाद.